तुला कसं माहिती ती उशिरा येते? ज्या दिवशी ती तिकडे जाणार असते त्या दिवशी ती माझ्याकडे राहायला येते. आता गेल्या महिन्याभरात ती कुठेही गेली नाही? आदित्यने विचारलं. लग्नाच्या आधीच काही दिवसांपासून त्याने तिच्या मागे माणसं लावली होती. त्यामुळे त्या काही दिवसात तिने काय काय केलं ते त्याला माहीत होतं. ती आज जाणार होती. मला एक सांग, हे शिवकांचं झालं ते कोणालाच कसं माहीत नाही? आदित्यने समर्थकडे रागात बघत विचारलं. तन्वी काल ऑफिसमधून बाहेर पडली तेव्हा तुमची माणसं तिकडेच होती ना? मग ती गेल्याचं त्यांना का कळलं नाही? प्रियाने विचारलं. तसं ते दोघे आता तिच्याकडे थोडं आश्चर्याने बघत होते. येस बॉस, CCTVमध्ये सुद्धा तन्वी मॅम जाताना दिसल्या नाहीत, समर्थने माहिती दिली. तुम्हाला ऑफिसचे CCTV मिळाले? प्रियाने समर्थकडे बघत विचारलं. नाही, गेटच्या समोरचे होते. त्यात बिल्डिंगची एंट्री नीट दिसत नव्हती, तो गोंधळून बोलला. कॉल हर नाव, आदित्यने सांगितलं. तिच्याकडे बघून ती इतकं नको तिकडे डोकं लावत असेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. आता त्याला तिचा भयंकर राग येत होता, पण सध्या तो तिच्यावर न काढता आधी सर्व माहिती घेणार होता. कदाचित ती अजून झोपली असेल. तिने काल रात्री मेसेज केलेला झोपताना की फोन बंद ठेवेल. काही एमर्जन्सी असेल तर मी बघून घ्यायची आहे, प्रियाने सांगितलं. इट्स 11:45. तिचं ऐकून समर्थ गोंधळून बोलला. इट्स ओके, तन्वी इतका वेळ नक्कीच झोपू शकते. तन्वीचा लुंगी डान्स आठवत तो बोलला. त्या आठवणी सरशी त्याच्याही नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली, जी इतका वेळ गायब होती. प्रिया, तिला बॉडीगार्ड्स नको आहेत तर मी तिच्यासाठी बॉडीगार्ड्स नाही ठेवत, पण मला यापुढे तिचे प्रत्येक अपडेट्स हवे आहेत जे तू मला देणार आहेस. आणि हो, त्या बिल्डरचं नाव समर्थला दे. जे काही असेल ते तो बघून घेईल. यातलं तिला काही कळू नको देऊस, आदित्यने तिला सांगितलं. तिने फक्त होकारार्थी मान हलवली. आय थिंक तू आता निघालीस तरी चालेल. आय होप आपल्या आजच्या मीटिंगचं तन्वीला कळणार नाही, आदित्यने शेवटचं आवाजात जरब आणत सांगितलं. ती होकार देतच निघाली. बापरे, जीजू डेंजर आहेत. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमधलं कॉन्ट्रॅक्ट मोडणार बहुतेक. गाडीत बसतच ती स्वतः अशी पुटपुटली. समर्थ, संध्याकाळी 7 नंतर जे डिनर आहे ते कॅन्सल कर आणि तन्वीच्या घरी मी जात आहे ते आईसाहेबांना इन्फॉर्म कर. समोरचा लॅपटॉप बघत आदित्यने सांगितलं. तन्वी रात्री कुठे जात असेल? ती इतके उपद्व्याप करत असेल का? आदित्य मनात विचार करत होता. दी, किती बोर आहे ग. एक सांगू का, तू कार्टून मूवी बघण्यापेक्षा आरशात बघ ना, तुला जास्त एंटरटेन होईल. तन्वीने चूज केलेली कार्टून मूवी बघून कंटाळलेल्या अक्षयची मगासपासून चिडचिड चालू होती. अरे, मला आरशात बघायची सुद्धा गरज नाही. समोर 2 कार्टून जे बसले आहेत. पण काय आहे ना, समोरच्या कार्टूनलाच बघत बसलं तर मूवी बनवण्यासाठी जी त्या लोकांनी इतकी मेहनत घेतली आहे त्यांचं कसं होईल? त्यांना इन्कम कसं मिळणार? म्हणून काळजावर दगड ठेवून मी समोरच्या कार्टूनला सोडून टीव्हीतल्या कार्टूनला बघते, तन्वी नाटकीपणे बोलली. सॉरी माते, चूक झाली, उगाच बोललो, अक्षय हात जोडत बोलला. तसं तन्वीने त्याला एक हात उंचावत आशीर्वाद दिला. वत्सा, माझ्यासोबत राहिलास तर नक्कीच हुशार होशील, त्याला आशीर्वाद देत ती बोलली. त्यानंतर मात्र अक्षयने निमूटपणे TV बघण्यावर लक्ष दिलं. दी, मी तुझ्या बाजूने, म्हणजे मी खूपच हुशार होईल ना? पिहूने विचारलं. हो तर, नक्कीच तुझ्या क्लासमधून तू फर्स्ट येशील. फक्त मागून, तन्वीचं वाक्य पूर्ण करत अक्षय बोलला. तसं पिहूने बारीक तोंड केलं आणि हे दोघे तिला हसत होते. ती लहान असल्याने हे दोघे नेहमी तिला त्रास द्यायचे. अक्षय, तिला काही बोललास तर याद राख, माझं पिल्लू आहे ते, पिहूला मिठी मारत तन्वी बोलली. मस्ती करत ते मूवी बघत होते. या मुलीचं नक्की काय करायचं? बॉडीगार्ड ठेवले तर ते त्यांना न जुमानता त्यांना फसवून जाते. प्रियाला लक्ष ठेवायला सांगितलं तर ती नेहमी तिलाही सोबत घेऊन जात नाही. डॅडनी मला रिस्पॉन्सिबिलिटी दिली, पण मला जमेल तिच्याशी बोलून घेऊ, ती ऐकेल? मुळात ती सरळ बोलेल का माझ्याशी? बघू, काहीतरी करावं लागेल.
पण तिला सोबत बॉडीगार्ड तर ठेवावे लागतीलच. प्रिया गेल्यानंतर आदित्य एकटाच तन्वीच्या विचारात हरवलेला. त्याने मनाशी काहीतरी ठरवून त्याने परत लॅपटॉपवर लक्ष केंद्रित केलं. बंगलोच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत संध्याकाळी सायकल चालवत असलेली तन्वी ओरडली. सायकलच्या हँडलवरचे हात तिने हवेत वर केलेले आणि पायांनी सायकल चालवत हँडल करत होती. आणि एक धडाम असा आवाज गुंजला. सर्वांनी सायकलच्या दिशेने बघितलं तर तन्वीचा एक पाय सायकलमध्ये अडकला होता आणि ती सायकलच्या बाजूला विवळत बसली होती. माकडा गोरीला कळत नाही का, असं अचानक समोर यायचं असतं का? तन्वी खाली बसूनच ओरडत होती. अक्षय सायकल चालवता येत नसेल तर समोरच्या व्यक्तीला दोष देण्यापेक्षा मान्य करावं ना सायकल चालवता येत नाही ते. हसू आवरत समोरून आदित्याचा आवाज आला. त्याचं हे बोलणं ऐकून पिहू आणि अक्षय मोठमोठ्याने हसू लागले होते. समर्थ जो आदित्यासोबत होता तो खाली मान घालून हसू कंट्रोल करत होता. आदित्य तिच्याकडे बघून मिश्किल नजरेने हसू आवरत होता, पण त्याच्या त्या हसू आवरण्याने सुद्धा तो तन्वीला चिडवतच होता, ज्याने तन्वीला अजून राग येत होता. असं भूतासारखं समोर आलं तर समोरचा माणूस पडणारच ना. तन्वी एकदा अक्षयकडे बघत होती तर एकदा आदित्यकडे. त्यांच्यात होणारा हा गोड संवाद जर घरी कोणाला समजला असता तर तिला तिच्या मॉमचं प्रवचन किती वेळा ऐकायला लागेल याचा विचार ती मनातच करत होती. तिला विचारात हरवलेलं बघून आदित्यने समर्थला नजरेनेच काहीतरी खुणावलं. तसं तो अक्षय आणि पिहूला घेऊन आत निघून गेला. तन्वी मात्र अजूनही तिच्याच विचारात हरवलेली होती. अक्षय, मला वाटतं मी आता K9 चॉपर नावाची सायकल लॉन्च करावी. म्हणजे कसं माझी चॉपर गायब करणाऱ्या नवीन सायकलपटूंना ते बरं पडेल. आदित्य तिला चिडवत बोलला. तसं ती तिच्या विचारातून बाहेर आली. अजूनही ती खाली बसून तशीच भांडत होती. अक्षयने पिहू केल्याकडे तिचं अजून लक्ष नव्हतं. उठ, नाहीतर बिचारी ती सायकल माझ्या नावाने शिव्या घालेल. आदित्य तिला चिडवत बोलला. काही गरज नाही, माझी मी उठेन. तन्वीने आदित्याचा हात झटकत एकटं उठण्याचा प्रयत्न केला, पण सायकलमध्ये तिचा पाय अडकल्याने तिला लगेच उठायला जमत नव्हतं. त्यात पायालाही चांगलंच खरचटलं होतं. ती परत खाली बसली. यावेळी ती आजूबाजूला बघत अक्षयला बडबडतच होती की आजूबाजूला कोणी दिसत नाही बघून ती लगेच गप्प झाली. तन्वी परत उठायचा प्रयत्न करत होती की आदित्याने परत तिच्या पुढे हात केला. यावेळी तिने जास्त आडेविडे न घेता त्याच्या हातात हात देत एका हाताने सायकल बाजूला करत उभी राहिली. आदित्यने सायकल उचलून बाजूला ठेवली. सायकलला नीट बॅलन्स न करता पडल्याने तिच्या पायाला थोडं लागलं होतं. एका पायावर जोर देत ती उभी राहिली. जर तुला असं वाटत असेल की मी आता तुला उचलून आत घेऊन जाईन तर ते डोक्यातून काढून टाक. तू हिरोईन नाहीस की मी तुला उचलून नेईन, आणि तुझा बॉडीगार्डसुद्धा नाही. तिच्या लागलेल्या पायाकडे नजर टाकत आदित्य बोलला. मी हिरोईनच आहे, पण मला उचलून घ्यायला तुम्ही हिरो असायला हवे ना. तुम्ही तर झिरो आहात, ते पण खूप मोठा, अगदी पृथ्वीपेक्षा मोठा, गोल गोल शून्य. ती जागेवरच लंगडत विवळत बोलत होती. हो तर, तू मोठी हिरोईन आहेस ना, म्हणूनच तर नेहमी लपून पळून जाते. इतकी घाबरट हिरोईन जी बॉडीगार्ड्सला सुद्धा घाबरते. आदित्य कुस्तीक हसत बोलला. मी घाबरत नाही आणि नाही पळून जात. मुळातच माझ्या परमिशनशिवाय तुम्ही माझ्यासाठी बॉडीगार्ड्स ठेवलेच का, आणि कसे? ती अजूनही विवळत कमरेवर हात ठेवून त्याच्याशी भांडत होती. एकच दिवस भांडले नव्हते तरी खूप दिवसांचा कोटा बाकी असल्यासारखे ते बाहेरच गार्डनमध्ये भांडत होते. मला माझे पैसे जास्त झाले आहेत आणि त्या बॉडीगार्ड्सना त्यांचा जीव. दोन्ही गोष्टींचा योग्य तो ताळमेळ घालत त्यांना तुझ्यासाठी अपॉइंट केलं. आदित्य बोलला. तसं ती त्याला मारायला थोडं पुढे झाली तसं तो थोडा तिच्यापासून लांब झाला. ती लंगडी घालत विवळत त्याला मारण्याचा प्रयत्न करत होती आणि तो तिच्यापासून काही अंतर ठेवून पळत तिला चिडवत होता. तुम्ही समर्थ ना, आदित्यरावांसोबत असताना? त्या तिघांना आत आलेलं बघून डॅडने विचारलं.
त्यांची आणि समर्थची भेट झालेली, पण समर्थ एकटा झालेलं बघून डॅडने परत एकदा कन्फर्म केलं. हो, मी समर्थ. बॉस आले आहेत. तन्वी मॅमसोबत बाहेर आहेत. ते दोघे येतीलच. मॉम डॅडला बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी काहीतरी म्हणून समर्थने त्याला सुचेल ते सांगितलं. ते बाहेर आहेत का? मी बघून आलोच. काका पुढे होत बोलले. पण आता त्यांना काय सांगून थांबवायचं हा प्रश्न समर्थसमोर होता. यार, हे रिलेशन्स ना लय अवघड असतं. माझं बरं, नो कमिटमेंट अँड नो एक्सक्यूज. या आदित्याला पण काही कामं नाहीत. आधी सिंगल होता तरी डोक्याला ताप, आणि आता लग्न केलंय तरी माझ्या डोक्याला ताप. आबासाहेबांनी पण काय बायको शोधली आदित्यला. वा, आता इथे मी काय सांगू. ते बाहेर भांडत बसले आहेत. PA कम फ्रेंड असल्याचे साईड इफेक्ट समर्थ मनातच विचार करत होता. ताई सायकल चालवताना पडली. जिजू घेऊन येतील, अक्षयने सांगितलं. अरे देवा, ही मुलगी म्हणजे ना जाईल तिकडे काहीतरी वाढीव काम करत बसेल. मॉम पुढे होत म्हणाल्या. मॅम, बॉस आहेत, ते घेऊन येतील. मॉमना बाहेर जाताना बघून तंद्रीतून बाहेर आलेला समर्थ लगेच बोलून गेला. अरे पण, मॉम काळजीने बोलतच होत्या की डॅडने अडवलं. आदित्यराव घेऊन येत आहेत बोलले ना दोघे. येतील की घेऊन. तू यांच्या चहा पाण्याचं बघ जा. डॅड सोफ्यावर बसत बोलले खरं, पण त्यांचं पूर्ण लक्ष दरवाजाकडे आणि कान बाहेरचं काही ऐकू येतंय का त्याकडे टवकारलेलं होतं. तन्वी आदित्यला पकडण्याचा प्रयत्न करतच होती, पण तिच्याने ते काही जमत नव्हतं. आधीच तिच्या पायाला थोडं लागलं होतं, त्यात ती धावत होती. तुम्ही लहान आहात का? असं कोण समोर येऊन भॉ करतो, आणि त्यात पायाला लागलं असून मला इतकं धावायला लावताय. परत तिकडेच खाली बसून लागलेल्या पायाकडे बघत ती आदित्यला बडबडत होती. तू अशी लहान मुलांसारखी सायकल चालवत होतीस, त्याचं काय? म्हणून मला वाटलं मी सुद्धा लहान व्हावं. आदित्य खांदे उडवत बोलला. तसं ती रागात त्याच्याकडे बघू लागली. हो का? पण मला लागलं ते तर दिसलं ना. मग घरी जायचं सोडून मला असं धावायला लावताय. आपल्या बायकोला लागलं आहे तर नवरे प्रेमाने उचलून घेऊन जातात, तरी ते काय भलतंच. लागलंय का विचारायचं सोडून अजून दुखणं वाढवताय. तन्वी तोंडात येईल ते बडबडत होती. तुला दुखतंय? आय मीन मला वाटलं ते मर्द को दर्द नाही होता तसं काही असेल तुझं. स्टील बॉडी, आयर्न बॉडी, द ग्रेट तन्वी, पॉवर ऑफ नारी शक्ती और आयर्न लेडी. इनफॅक्ट तुला माहीत आहे का, मी समर्थला बोललो सुद्धा. मला लागलं तर तन्वी मला उचलेल, तेही एका हाताने. तन्वीच्या समोर पायावर बसत तिच्या मसल्सना ठोकटत तो तिला चिडवत होता. ती रागात मोठे श्वास घेत त्याला बघत होती. नाही उचलणार का मला? जाऊ देत, मी बिचारा करेन मॅनेज. बिचारा चेहरा करत तो तिथून उठला. तन्वी तिचा गुडघा वर करून बघत होती, तर एकदा आदित्यकडे बघत होती. इथे असं बसू नकोस, कोणी बघितलं तर बोलतील जावई आला. तसं लेकीला घरातून हाकललं. बाकी मला काही प्रॉब्लेम नाही तू इथे बसण्याचा. आदित्य बोलला तसे तन्वी डोळे बारीक करत ओठांचा चंबू करून त्याला रागाने बघत होती. कोणाचं ऐकून न घेणाऱ्या तन्वीला तो नेहमीच गप्प बसवायचा. हात पकडून उठवायचं असेल तर उठू शकतेस, पण माझी एक अट आहे. आदित्यने तिच्या पायाकडे बघत विचारलं. खरचटलेलं तिथून आता थोडं रक्त आलेलं दिसत होतं. त्यात ती धावल्याने अजूनच दमली होती. अट? तन्वीने विचारलं. हो, अट. जर मान्य असेल तर बोल, नाही तर बस इथेच. आदित्य आता फुल ॲटिट्यूडमध्ये बोलत होता. काही गरज नाही, मी अक्षयला बोलवते. तन्वी आवाज देतच होती की आदित्यने पुढे वाकून तिच्या तोंडावर हात ठेवला. समर्थ इथे कोणालाच येऊ देणार नाही. तिच्या एकदम जवळ जात तो बोलला. अजूनही त्याचा हात तिच्या तोंडावरच होता. ती नजरेनंच त्याला हात काढायला सांगत होती, पण तो काढत नव्हता. गेल्या जन्मात कोण होतीस? किती जोरात चावलीस. आता 32 इंजेक्शन घ्यायला लागतात बहुतेक. आदित्य हात झटकत बोलला. तो हात काढत नाही बघून तन्वी मॅडम त्याच्या हाताला चावल्या.
हात कोणी ठेवायला सांगितलेला? आणि 32 इंजेक्शन का? मी काय डॉगी आहे का? तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, आता डॉगी चावल्यावर सुद्धा इतके इंजेक्शन घ्यायला लागत नाहीत. तन्वी चिडत बोलली. हो, पण नक्की कुठला प्राणी चावला ते माहीत नाही ना, म्हणून बहुतेक सर्व प्राण्यांच्या इंजेक्शन घ्यावे लागतील. आदित्य बोलला. तसं तिने बाजूची माती उचलून त्याच्या अंगावर फेकली. मला चावून तूच पागल झालीस वाटतं. असो, मी आज जातोय. तुला यायचं असेल तर सांग, आदित्य बोलला आणि चालू लागला. तुमची काय कंडिशन आहे? काहीसं वैतागत तिने विचारलं. त्यांना बाहेर थांबून इतका वेळ झाला तरी कोणी बघायला आलं नव्हतं. त्यात तिकडे बसून आता तिला कंटाळा येऊ लागला होता. काहीच ऑप्शन नसल्याने तिने त्याला विचारलं. गुड. यापुढे तू नेहमी तुझ्यासोबत बॉडीगार्ड्स ठेवशील. काल जसं पळून आलीस तसं यापुढे होता कामा नये. आदित्य एकदम शांतपणे, थोडं गंभीर होऊन बोलला. अजिबात नाही. मला जसं हवं तसं मी राहणार. कोणाच्या नजरकैदेत मी राहणार नाही. तन्वी चिडून थोडी ओरडत बोलली. कोणीही तुला नजरकैदेत ठेवत नाही. ते तुझ्या सेफ्टीसाठी आहेत. सो यापुढे ते नेहमी तुझ्यासोबत असतील. आदित्य हाताची घडी घालत बोलला. नाही म्हणजे नाही. मला तुमची कंडिशन मान्य नाही. माझी मी उठेन, तुम्ही जा. तन्वी चिडत दुसरीकडे तोंड फिरवत बोलली. कोणीही तुझ्या मदतीसाठी येणार नाही. आदित्य राग आवरत शांतपणे बोलला. नको येऊ देत, माझी मी उठेन. तन्वी चिडत बोलली. तुला चांगल्या भाषेत सांगितलेलं समजत नसेल तर नीट ऐकायचं आता. जर नेक्स्ट टाईम तू असला एकही स्टंट केलास तर ते गार्ड्स तुझ्यासोबत तुझ्या कॅबिनमध्ये येऊन बसतील. सो इट्स बेटर फॉर यू की त्यांना गप्प त्यांचं काम करू देत. मगासपासून मस्ती करणारा आदित्य आता मात्र एकदम सिरियस होऊन बोलत होता. आवाजात थोडा राग जाणवत होता. मी काय ऐकू? मी नाही ऐकणार. आणि मिस्टर आदित्य, तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला आठवण करून देते. आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, ज्यात एक कंडिशन अशी सुद्धा आहे की तुम्हाला हवं तसं तुम्ही जगू शकता आणि मला हवं तसं मी. सो तुम्ही मला असं फोर्स करू शकत नाही. ती सुद्धा आता रागात येत हाताची घडी घालून बोलत होती. मला कोण अडवणार? तू? आदित्य कुस्तीक हसत बोलला. हो. गो टू हेल विथ युअर कॉन्ट्रॅक्ट अँड नाव लिसन केअरफुली. तुला बॉडीगार्डसोबत ठेवावेच लागतील. अदरवाईज ते जे आता गेटच्या बाहेर आहेत ते नंतर तुझ्या कॅबिनमध्ये येऊन बसतील आणि त्यांना कोण काय बोलतोय ते मी बघतो. आदित्य तिच्याकडे रागात बघत बोलला. मगासपासून चालू असलेलं खेळीमेळीचं वातावरण आता अचानक गंभीर झालं होतं. इट्स फायनल नाव. आय डोंट वॉन्ट टू लिसन एनिथिंग ऑन दिस. तिला पुढे काहीच बोलू न देता, तिचं काहीच ऐकून न घेता तिच्याकडे झुकत आदित्य रागात बोलला आणि तसंच तिला हातात उचलून चालू लागला. अचानक याला काय झालं याचा अंदाज लावत ती त्याच्याकडे एकटक बघत होती. नकळत तिचे हात त्याच्या गळ्याभोवती गुंफले गेले. मी तुमचं नाही ऐकणार. आणि ते. ती बोलतच होती की एक जळजळीत नजर तिच्यावर पडली आणि तिची बोलती बंद झाली. तिने आजपर्यंत त्याला इतकं रागात कधीच बघितलं नव्हतं, पण तो अचानक इतका का भडकला हे मात्र तिला कळत नव्हतं. त्याने तिला घराच्या बाहेरच दरवाजात खाली उतरवलं नाही, जवळजवळ रागात खाली उभं केलं आणि तडक आत निघून गेला. अरे दी, तू चालत आलीस? मला वाटलं जिजू उचलून आणतील. आदित्यला आतमध्ये एकटं आलेलं बघून पिहू पटकन बाहेर जात थोडं मोठ्याने बोलली. त्याने तिला बाहेर कोणाच्या नजरेत येणार नाही असं उभं केल्याने त्याने तिला उचलून आणल्याचं कोणालाच दिसलं नव्हतं. फक्त शोची बॉडी असली की असंच असतं. तन्वी तोंड वाकडं करत बोलली. मगाचपासून काही बोलता आलं नसल्याचं राग ती काढत होती, पण ज्याला ती बोलत होती त्याला काहीच फरक पडत नव्हता. तो काकांसोबत मस्त गप्पा मारत बसला होता. बॉस. तन्वी आत आली तसं समर्थने आदित्यला आवाज दिला. आदित्यने रागात त्याच्याकडे बघितलं. आय मीन आदित्य, मी आता निघतो. ड्रायव्हर थोड्या वेळात तुला तुझी बॅग आणून देईल. समर्थ उठत बोलला. ओके. जेवून जा आता, असंच नका जाऊ.
डॅड समर्थला थांबवत बोलले. आज नको, थोडं अर्जंट काम आहे, पुन्हा कधी नक्की थांबेन. समर्थ निरोप घेऊन निघत बोलला. ड्रायव्हर बॅग घेऊन येतोय म्हणजे आदित्य आज इथेच थांबणार. जाणाऱ्या समर्थकडे बघत तन्वी मनातच विचार करत होती. तर मित्रांनो, कसा वाटला हा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.